पाकिस्तानचा पूर्व क्रिकेटर आणि पाकिस्तानचा पूर्व प्रधानमंत्री इम्रान खान याची जेलमध्ये हत्या झाली अशी अफवा कालपासून पसरली आहे। जशी ही अफवा पसरली, पीटीआयचे कार्यकर्ते म्हणजे इम्रान खान यांच्या पक्षाचे कार्यकर्ते पाकिस्तानमध्ये बातमी वाऱ्यासारखी पसरली। नुसतं पाकिस्तानमध्येच नाही तर भारतातही बातमी वाऱ्यासारखी पसरली। कारण होतं, बलुचिस्तानचं एक सोशल मीडिया पेज आहे आणि अफगाणिस्तानचं देखील एक पेज आहे। त्यावरून असं सांगण्यात आलं की इम्रान खानची ISI आणि आसिफ मुनीर यांनी हत्या केली। या बातमीत काहीतरी दम आहे असं लोकांना वाटू लागलं आणि त्यामुळेच पीटीआयचे कार्यकर्ते आणि इम्रान खानचा परिवार यांनी जेलकडे धाव घेतली। परंतु जेलचे अधिकारी आणि पाकिस्तानचे संरक्षण मंत्री यांनी जाहीर केलं की इम्रान खान स्वस्थ आहेत, त्यांची कुठल्याही प्रकारची अशी अफवावर तुम्ही विश्वास ठेवू नका, इम्रान खानची हत्या झालेली नाही असं पाकिस्तानकडून जाहीर करण्यात आलं। आणि आज 27 नोव्हेंबरला इम्रान खान यांच्या बहिणींना भेटण्याची मुभा देण्यात आली। मित्रांनो, 2023 पासून इम्रान खान जेलमध्ये बंद आहे। त्याच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। वेगवेगळ्या आरोपाखाली इम्रान खान जेलमध्ये बंद आहे। सरकारी पैशांचा गैरवापर, गुप्त आणि सरकारी दस्तऐवज रिव्हील करणे असे अनेक आरोप इम्रान खान याच्यावर आहेत। त्यामुळे 2023 पासून इम्रान खान जेलमध्ये बंद आहे। परंतु इम्रान खानची हत्या झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पीटीआयचे कार्यकर्ते, परिवार सगळ्यांनीच धावपळ करायला सुरुवात केली। परंतु पाकिस्तानकडून ही बातमी खोटी असल्याची, अफवा असल्याचे जाहीर करण्यात आलं।